आवाज जनतेचा। रिसोड शहरातील वाशिम नाका येथील हॉटेल आणि हेअर सलूनला आग लागून दोन्ही दुकाने जळून खाक होऊन 7,55,000 रुपयांचं नुकसान झाल्याची घटना दिनांक 27 जानेवारी रोजी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। याबाबत माहिती अशी की रिसोड शहरातील वाशिम नाका येथे असलेल्या संजय खोडके यांची खोडके पाटील नाश्तागृह आणि त्यालगत असलेल्या रवी दळवी यांची हेअर सलून मध्ये धूर आणि आग निघत असल्याचं बाजूला उभे असलेले परवेज खान आणि शोएब खान यांच्या निदर्शनास आले। त्यांनी तात्काळ याबाबतची सूचना रिसोड पोलीस स्टेशनचे गोपनीय विभागाचे कर्मचारी भावके यांना दिली। भावके यांनी ताबडतोब याबाबतची सूचना आपले अन्य कर्मचारी यांना देताच ताबडतोब पोलीस कॉन्स्टेबल महादेव चव्हाण, कयूम पठाण, गणेश हाके, प्रभाकर इंगोले घटनास्थळी पोहोचले। या दरम्यान रिसोड नगर परिषद अग्निशमन दल विभागाला याबाबतची सूचना देण्यात आली। अग्निशमन दलाचे 2 वाहन घटनास्थळी दाखल झाले। मात्र तत्पूर्वी याबाबतची सूचना महावितरणला मिळाली असता महावितरणचे कर्मचारी अतुल थेर, शेख अनवर, सईद खान यांनी तात्काळ वाशिम नाका परिसरातील विद्युत पुरवठा बंद केला। रिसोड नगर परिषदेचे प्रतापराव देशमुख, अग्निशमन दलाचे कर्मचारी प्रफुल्ल काळे, गजानन पवार, चालक अझरुद्दीन, शिवा शेलार, संजू पवार यांनी शर्थीचे प्रयत्न करून सदर आग आटोक्यात आणली। त्यामुळे पुढील अनर्थ टळला। मात्र या आगीमध्ये हॉटेल आणि सलून पूर्णपणे जळून खाक झाली असून दोघांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। आग कशामुळे लागली हे मात्र अद्याप समजू शकले नाही। आग लागल्याची माहिती शहरात पसरताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती। सदर घटनेचा दिनांक 28 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता तलाठी धनंजय काष्टे, मंडळ अधिकारी उत्तम नप्ते, ग्राम महसूल अधिकारी किशोर अवचार यांनी पंचनामा केलाय। यामध्ये हॉटेल संचालक संदेश घोडके यांच्या खुर्च्या, टेबल, फ्रीज, थर्मास, सिलिंग फॅन, कूलर, रसवंती आणि इतर भांडे असा 2,35,000 रुपयांचं नुकसान झालंय। तर रवी दळवी यांचे हेअर सलून मधील सलून खुर्ची, फर्निचर, प्लायवूड, पंखे, इन्व्हर्टर, बॅटरी, होम थिएटर, टीव्ही, सलून मशीन, दुकानाचा शटर इत्यादी साहित्य असा 5,20,000 रुपयांचा नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आलाय। सदर पंचनामा करून अहवाल महसूल कार्यालयाला पाठवण्यात आलाय। मुख्य संपादक अरुण भाऊ क्षीरसागर। आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या ABK न्यूज 24 चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।